फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आर्य, मी जर या घरात राहावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर माझ्याशी परत बोलायला येऊ नका. तुला सगळं माहितीये ना सखीबद्दल, पण तिचा भूतकाळ माहिती नाही ना, कारण तो तिने लपवलाय तुझ्यापासून. आर्य, तुझ्याशी लग्न करायच्या आधी सखीचं एका दुसऱ्या मुलावर प्रेम होतं. तू जर अण्णांकडे गेली असेल तर? आणि मधुने अण्णांना सत्य परिस्थिती सांगितली तर? नाही, मग ते आपल्यासाठी बरं होणार नाही. सखी, मला वचन दे की तू मला कधीच सोडून जाणार नाहीयेस. असं काय बोलताय तुम्ही? आर्य, मी तुमची बायको आहे. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. तुमच्या मनात हा विचार आलाच तरी कसा? भाऊजी, थँक्स सखी, थँक्स. मला वचन दिलं होतंस ना, तू जाणार नाहीस म्हणून. मग मला सोडून का गेली सखी? माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. सखी, माझं खरंच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. माझं खरंच खूप प्रेम आहे सखी तुझ्या. काय सांगतोयस? खरं की काय? हो तर आई कसल्या संतापल्या होत्या माहितीये. मधुला असं मारलंय ना त्यांनी. मारलं? आईने मधुला मारलं? मारलं, चांगलं बदलून काढलंय. मी हे सगळं मिस केलं ना. तुला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी त्याच वेळेला नेमकी शॉपिंगला निघून गेले. पण ही गोष्ट बरी झाली की आईने मधुला मारलं. नाहीतरी हल्ली खूपच शहाणपणा करायला लागली होती. आईने तिला बरोबर तिची जागा दाखवून दिली. नाहीतर काय, आर्य आणि सखीने येऊन त्याला वाचवलं म्हणून. नाहीतर मधुचं काही खरं नव्हतं ना. काय? आर्य आणि सखीने वाचवलं मधुला? हो, आईने सखी समोर मारलं मधुला. खूपच अपमान झालेला दिसतोय म्हणजे मधुचा. याचा अर्थ मधु खूपच भडकली असणार. मला नाही वाटत मधु आता सखीला सुखाने जगू देईल. तुला काय वाटतं? खरं सांगू ताई, मला या घरात सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं. पण काय करणार, इथे सखीच्या वाईटावर टपलेले बरेच जण आहेत ना. तसं तुम्हाला इथे मूळ व्हायला नको असंच वाटत होतं. अरे वा, नाश्ता आणलास? बरं झालं, मला खूप भूक लागली होती. खूपच भूक लागली रे मला. तुम्ही विषय बदललात ताई. मी विचारत होतो की सखीचं ते मूल. नाही रे, तुला वाटत तसं खरंच काही नाहीये. म्हणजे मला आधी असं वाटलं होतं की सखी आर्याला आपलंसं करेल आणि त्याच्यामुळे मधुची खूप पंचायत होईल.
पण आता आय एम ऑल राईट. मी खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी फॉर हर. खरंच मी खूप खुश आहे. अच्छा, व्हेरी गुड. मग काय, तुम्ही खुश तर आम्ही सुद्धा खुश. तुम्ही खुश असणारच हो, कारण ते मूल होऊ न देण्यासाठी तुम्हाला काहीच प्रयत्न करावे लागणार नाहीयेत. जे काय करायचं ते मधू करेलच. आणि ती कुठे कमी पडली तर मी आहेच. सखी, वहिनी या ना. तुझ्यासाठी चहा नाश्ता आणलाय, खाऊन घे. वहिनी तुम्ही कशाला त्रास करून घेतला हे सगळं करायचा. मी इथेच काहीतरी बनवून खाल्लं असतं ना. त्यात कसला आलाय त्रास? चहा नाश्ता करायचा काही त्रास नाही. हा, तो इथे आउट हाऊस मध्ये घेऊन यायचा मात्र त्रास आहे. तिथे भाऊजींना चहा द्यायला गेले तर तेही काय? काही नाही, जाऊ दे. काय झालंय बोला ना. सखी, हे जे काही चाललंय त्यात मी बोलणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही, पण तुम्हा दोघांचा त्रास मला बघवत नाही ग. वहिनी मला हा त्रास आता कायमचा आहे. मी हे सत्य स्वीकारलंय. आर्यनी मला जाऊ दे ना. आजवर जे काही घडलंय त्याहून वाईट आता माझ्या आयुष्यात काहीच घडू शकत नाही. वहिनी हा विचार केल्यावर ना सगळं अगदी सोपं वाटू लागलंय. पण सखी, तू असा विचारच का करतेस? मला मान्य आहे तुझ्या बाबतीत जे काही झालं ते फार फार त्रासदायक होतं, पण म्हणून या सगळ्याचा दोष तू आर्य भाऊजींना देशील तर विषय संपत नाही. खरं तर सत्य काय हे तुला कळल्यानंतर तू त्यांना दोष सुद्धा देणार नाहीस. सखी, तुम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी त्यांच्यावर एक नातं जबरदस्तीने लादलं गेलं होतं. ती त्यांच्या बिझनेसची गरज होती. पप्पांना बिझनेस वाचवण्यासाठी करोडो रुपयांची गरज होती. पोलीस मागावर होते. जीवाला धोका होता. अशा वेळेस अण्णांनी त्यांना मदत केली. त्याच्या बदल्यात त्यांच्या मुलीला सून करून घ्या असा प्रस्तावही मांडला. अर्थातच पप्पांचा नाईलाज होता. त्या क्षणी नाही म्हणणे शक्यच नव्हतं. आर्य भाऊजींनी सुद्धा नाईलाजास्तव होर म्हटलं. आणि मधूशी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा ती त्यांचं प्रेम कधीच बनू शकली नाही. काही दिवसांनी कळलं की ती कधीच आई होऊ शकत नाही. मधूच्या हट्टाखातर त्यांनी अजून एक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर लादून घेतली आणि तुझ्याशी लग्न केलं. हळूहळू ते बदलायला लागले. तू त्यांना प्रेमात पाडलंस सखी. त्यांच्या आयुष्यात खरा रंग तू भरलास. त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा तू दिलीस सखी.
वहिनी, हे सगळं ऐकायला ना खूप छान वाटतं. पण आता हे बोलून काही उपयोग नाहीये. शेवटी सत्य तर बदलणार नाहीये ना. वहिनी, सत्य तर हेच आहे ना की मधू आर्याची पहिली बायको आहे. सत्य हे आहे की आर्य भाऊजींचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे सखी. कोणत्याही लादलेल्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं जास्त मोठं असतं, भक्कम असतं. सखी, आज मी भाऊजींना तुझ्यासाठी रडताना पाहिलंय. तुझ्यावर झालेला अन्याय, तुला झालेला त्रास जितका खरा आहे ना, तितकंच त्यांचं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे सखी. त्याचा स्वीकार कर. शेवटी निर्णय तुझा आहे. मी काय बोलू? तू समजूतदार आहेस. खाऊन घे, मी येते. बोल. मी धनंजय सबनीस. कोण पाहिजे तुला? सखीला भेटायचं. सखी? सखी हवी आहे तुला? तुला? हो, मला सखी हवी आहे. हवं तर तू आर्याला विचार. आर्य मला चांगलंच ओळखतो. मी कोण आहे हे ठाऊक आहे का तुला? नाही, तू करून बोलतोयस माझ्याशी म्हणून विचार. इथे सखी बिकी कोणी नाही. जा चल. सखी, सखी. अरे कुठे चाललायस तू? हा, काय चाललंय तुझं? थांब, मी रुद्राला बोलवते. रुद्र, रुद्र! काय झालं? हा कोण आहे माणूस? आज काय घुसतोय घरात? चल निघेतून. मला सखीला भेटायचंय. आधी बाहेर हो. तिला भेटल्याशिवाय मी जाणार नाही, कळलं? पाहिलंस? पाहिलंस कसं बोलतोय हा? असं ऐकणार नाही. रुद्र कासले हा जो तापटपणा आहे ना, स्वतःकडे ठेवायचा. माझ्यासमोर नाही चालणार, कळ? तुला माहित नाही मी कोण आहे. इथला नवीन इन्स्पेक्टर धनंजय सबनीस. लागला झटका? हा, तर तुला कसा झटका देतो ते बघ. एक मिनिट आता. समजाव आर्य, समजाव जरा तुझ्या भावाला. नाहीतर पोलिसांवर हात उगारला या गुन्ह्याखाली त्याला मी आत टाकू शकतो. मला कोण आत टाकणार? तू तू मला आत टाकणार? हा? इन्स्पेक्टर धनंजय सबनीस आत टाकायला हिम्मत लागते. खूप इच्छा दिसते आत जाण्याची. आजच पूर्ण करतो.
तुला वेळ देतो, काय ती वकिलांची फौज उभी करायची ना ती करून घे. ए तू इथे कशासाठी आलायस? सखीला भेटायला. तुला माहितीये ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. कुठे आहे ती? तुला सखीला भेटता येणार नाही. कोण म्हणतं? तू? मी तिला भेटणार आहे. काय करणार आहेस? अडवणार आहेस मला? काल सखी जीव द्यायला निघाली होती. कशासाठी? छळताय तुम्ही तिला? आम्ही का छळू तिला? नाही का, ती सुखात आहे अगदी. सुखात असेल तर ठीक आहे, नाहीतर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली मी तुम्हाला अटक करू शकतो. सुखात असेल तर ठीक आहे, नाहीतर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली मी तुम्हाला अटक करू शकतो. नाही, खरंच खरंच सुखात आहे ती. ते मी ठरवणार. कुठे आहे ती? आउट हाऊस मध्ये. वाह, क्या बात है. बघितलं सामंत, या घराची सून आर्या कासलेची बायको कुठे राहते? तर आउट हाऊस मध्ये. मग आर्याच्या खोलीत कोण राहतं? इन्स्पेक्टर, बऱ्या बोला निघायचं इथून. आर्य, पहिली गोष्ट तुझ्या या भावाला आवर घाल, आणि दुसरी गोष्ट मी सखीला लगेच आत्ता भेटणार आहे. मला बघायचं ती सुखरूप आहे की नाही ते. हवं तर सखीचा मित्र सांगतो असं समज, नाहीतर मला खाकीचा चोर दाखवावा लागेल. नाहीलाच डायरेक्ट काम करायचं, डायरेक्ट काम करायचं. पोकळ धमक्या द्यायच्या नाहीत. तू इथे कसा आलास? तू कशी असते पाहायला आलो, आणि हे बघायला आलो की पुन्हा काही वेडेपणा तर नाही ना केला. काल भांडणातच वेळ गेला, जास्त काही बोलता आलंच नाही. धनंजय, तू इथे यायला नको होतस. घरच्यांना नाही आवडणार ते. खर तर ते बरं वाटत नाही. तू घरच्यांचा विचार सोडून दे. लोकांना काय वाटतं ना याच्यानं मला काही फरक पडत नाही. तुला काय वाटतं ते सांग. सखीला तू जेवढा त्रास दिलायस ना, त्याहून जास्त त्रास तुला भोगावा लागणार आहे. आणि आजच त्याची एक झलक मी तुला दाखवणार आहे. तयार राहा. कासलेंच्या अधपतनाला सुरुवात झाली असं समज.